मित्रांनो, आज आपण एक गोष्टीवरती चर्चा करणार आहे. आज कुठलाही म्युच्युअल फंड प्रॉडक्ट नाही आहे, आज कुठलीही म्युच्युअल फंडची स्ट्रॅटेजी नाही आहे. आज आपण एक माझ्या मित्राची गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हा माझा मित्र बँकेत काम करत होता. एक सहकारी बँकेत कर्मचारी होता. या मित्रांनी त्याची जमापुंजी जी होती, ज्याला लाईफ टाईम सेव्हिंग आपण म्हणतो, ती जवळपास 40 लाख रुपये जमा केली होती. आणि हा मित्र मग माझ्याकडं आला. आम्हाला त्यांनी सांगितलं की मला माझं रिटायरमेंट प्लॅन करायचं आहे. मग आम्ही त्याला 2017 साली त्याचं रिटायरमेंट प्लॅन करून दिलं. रिक्वायरमेंट काय नव्हती, मला पैशाचं जास्त गरज नाही आहे. पैसे मला 25,000 रुपयेच्या आसपास जर मिळाले तर माझ्या गरजा पूर्ण होऊ शकतात. तर मला 25,000 मिळतील एवढं माझं प्लॅनिंग करून द्या. आम्ही त्या पद्धतीनं त्यांना कन्झर्वेटिव्ह फंड्स दिले आणि कन्झर्वेटिव्ह फंड्समधनं त्यांना 8% दरांनी 25,000 रुपये दरमहा येतील अशी SWP सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन करून दिला. वर्ष दीड वर्ष माझ्या या मित्रांनी ते व्यवस्थित 25,000 रुपये विड्रॉल्स घेतले. आणि त्यानंतर अचानक ह्या माझ्या मित्राच्या मनात काय आलं माहिती नाही. तो अचानक एक दिवशी आला आणि मला म्हटला की मला हे पैसे विड्रॉ करायचे आहेत, कारण मला काहीतरी व्यवसाय चालू करायचा. आता मित्र होता, त्याला पैशाची गरज होती, त्याला काहीतरी चालू करायचं होतं, म्हणून आम्ही ते पैसे त्याला, त्यांचेच पैसे आहेत, आपलेच पैसे असतात, आपण कधीही काढू शकता म्युच्युअल फंडातनं. मग त्यांनी ते पैसे विड्रॉ केले. हे पैसे विड्रॉ केल्यानंतर माझी पण दुसऱ्या राज्यात बदली झाली आणि मग मी दुसरीकडे गेलो. हे झालं असताना अचानक 15 दिवसापूर्वी त्याच मित्राचा मला परत फोन आला की अरे कपिल, तू कुठं आहेस? मी म्हटलं मी ऑफिसमध्ये आहे आणि आता मी माझा नवीन व्यवसाय चालू केला आहे, तू माझ्या नवीन ऑफिसमध्ये येऊन भेट मला. मग हा मित्र मला येऊन माझ्या ऑफिसमध्ये भेटला. मी म्हटलं काय, कसं चालू आहे तुझा व्यवसाय? तर त्या मित्रांनी मला सांगितलं की कपिल, मी तुझं ऐकायला पाहिजे होतं, मी तुझं ऐकलं नाही आणि आज मी फार मोठ्या चुका करून बसलेलो आहे. मी म्हटलं काय झालं? तर ह्या मित्राला जे आम्ही 40 लाख रुपये त्याचे गुंतवून 25,000 रुपये त्याला SWPच्या मार्गातनं काढून दिले होते. दीड वर्ष घेतल्यानंतर ह्या मित्रांनी ते पैसे अधिक रिटर्नच्या हव्यासापोटी ते पैसे त्यांनी कोल्हापूरमध्ये एका स्पॉन्जी स्कीममध्ये गुंतवले. सुदैवाची गोष्ट ही की ते पूर्ण पैसे त्यांनी गुंतवले नाही. त्यातले 5 लाख रुपये त्यांनी स्पॉन्जी स्कीममध्ये गुंतवले, जे कधी परत आले नाहीत. दुसरी 10 लाख रुपयाची जी गोष्ट होती, जी रक्कम होती, ती त्यांनी एक फूड बिझनेसमध्ये गुंतवली. त्या 10 लाख रुपये फूड बिझनेस जो पार्टनरशिपमध्ये चालू केला होता, त्यामधनं पण त्याला काही रिटर्न्स आले नाही. आणि त्या 10 लाख रुपयेमधले जवळपास 3 लाख रुपयेच राहिले, 7 लाख रुपयेचं नुकसान झालं. आता 40 लाख रुपयेमध्ये जवळपास 12 लाख रुपये माझ्या या मित्रांनी रिटायरमेंट कॉर्पसमधले घालवले होते आणि तो माझ्यासमोर येऊन बसला होता की माझी चुकी झाली. ही जेव्हा गोष्ट मी त्याच्याकडनं ऐकली त्यावेळेस मी त्याच्यावर फार रागावलो. आज जर तीच गुंतवणूक त्यांनी 40 लाख रुपयाची तशीच चालू ठेवली असती तर दरमहा 25,000 रुपये विड्रॉल्स घेऊन पण जवळपास 51 लाख रुपये त्याचा कॉर्पस बनला असता. आणि आज आम्ही त्याला त्यातून 35,000 रुपये दरमहा SWPच्या मार्गातनं काढून देऊ शकलो असतो. तर हे झालं नाही, कारण मित्रांनी इन्व्हेस्टमेंट्स विड्रॉ केल्या होत्या. गोष्ट आहे 2017ची, जेव्हा आम्ही त्याची ही इन्व्हेस्टमेंट केली होती. ती जर इन्व्हेस्टमेंट आज त्यांनी तशीच चालू ठेवली असती तर आज चित्र वेगळं असतं. मग ह्या मित्राला आता जेव्हा त्याच्याकडं 12 लाख रुपयेचं त्याचं नुकसान झालं होतं, त्यावेळेस तो परत माझ्याकडं आला आहे आणि तो आता परत हे 28 लाख रुपये चांगल्या ठिकाणी गुंतव आणि मला चांगला रिटायरमेंट प्लॅन करून दे, ही रिक्वायरमेंट घेऊन तो माझ्याकडे आलेला आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे. रिटायरमेंटच्या वेळेस जास्त हव्यासापोटी जास्त रिटर्न्सच्या मागं लागणं योग्य नाही. एक चांगला कन्झर्वेटिव्ह फंड बघून आपण त्यामध्ये व्यवस्थित गुंतवणूक जर केली तर आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स आणि कन्सिस्टंट रेग्युलर इन्कम आपल्याला ह्यामधनं मिळू शकतो. माझ्या मित्रानं चुकी केली ती आपण करू नका. योग्य सल्ला घ्या आणि योग्य गुंतवणूक करा. नाहीतर जेव्हा रिटायर व्हायचं असतं त्यावेळेस आपल्याला काम करायची नौबत येऊ नये, एवढीच माझी तुमच्या सर्वांसमोर विनंती आहे. व्यवस्थित प्लॅन करा आणि रिटायरमेंट सुखकर करून घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि रिटायरमेंटसाठी लागणाऱ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या. धन्यवाद.